अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील पत्रकारांना स्थानीय JCI संघटनेतर्फे 2 लाखांचा अपघात विमा 5 वर्षासाठी काढून विशेष सन्मानित करण्यात आलं। जिल्ह्यासह ग्रामीण भागातील पत्रकार हा दररोज मेहनत करून वृत्तसंकलनासाठी समाजातील घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड करीत असतो। हे सर्व करीत असताना तो स्वतःच्या प्रकृतीकडे वेळेअभावी दुर्लक्ष करतो। ही खेदाची बाब आहे। नेमकी हीच बाब लक्षात घेत JCIचे सुशील श्रीवास्तव व निलेश मांडळे यांनी पत्रकारांच्या जीवन सुरक्षेसाठी पुढाकार घेत परतवाड्यातील पॉवर ऑफ मीडिया या संघटनेशी चर्चा केली व इतरही पत्रकारांना याचा लाभ मिळू शकतो अशी कल्पना दिली। त्यावर परतवाडा पोलीस स्टेशन येथे आदिवासी सामाजिक संघटना तहसीलदार जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे, बांधकाम विभागाचे मेहत्रे, उपविभागीय अधिकारी परतवाड्याचे ठाणेदार, वकील संघ आदींच्या संयुक्त विद्यमाने पॉवर ऑफ मीडियाचे पत्रकार आशिष गवई, पंकज साबू, प्रकाश गुडसुंद्रे, नितेश किल्लेदार, संजय जोशी, ललित कांबळे यांच्यासह आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। कारण की आमच्या एक असं लक्षात आलेलं आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर प्रत्येकच वेळेला व्यक्तीचा मृत्यू होईल हे की आवश्यक नाही। असंही होऊ शकते की त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला खूप पैसे लागले आणि ते पैसे लागले तर तो हॉस्पिटल झाल्यामुळे दवाखान्याचा जो खर्च आहे तो खर्च त्याचा कव्हर झाला पाहिजे म्हणून 3000 रुपये पर डे नुसार टोटल 15 दिवस त्याचं हॉस्पिटलायझेशन इनकॅशमेंट करण्याकरता आपण त्यामध्ये एक ॲडिशनल देतो आहे। पण ते मला सेकंड इयरपासून या आलेल्या पॉलिसीची झेरॉक्स जोडायची आणि मग ते सेकंड इयरपासून ते चालू होईल आणि 10 रुपये घेणार आहे आपण ॲडिशनलमध्ये हॉस्पिटल एक्सपेन्सेस कव्हर करतो, ॲम्ब्युलन्स एक्सपेन्सेस कव्हर करण्याकरता अप टू द 1 लाख। म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला हॉस्पिटलपर्यंत न्यायचं आहे आणि त्याला हॉस्पिटलनंतर नेल्यानंतर एखाद्याला असं लक्षात आलं की बस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यायसाठी त्याला एक फुल इक्विप ॲम्ब्युलन्स पाहिजे आणि त्याचा खर्च त्याच्याकडे करायसाठी नाही तर तो सुद्धा याच्यामध्ये आपण कव्हर करणार आणि ॲम्ब्युलन्सचा खर्च सुद्धा त्यामध्ये कव्हर करणार। त्याचं प्रीमियम आपण सेकंड इयरपासून घेणार आहे, ते फक्त 10 रुपये। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।